मित्रांनो, मी डॉक्टर प्रवीण ढगे मागील 15 वर्षापासून सुभाष रोड येथे माऊली स्पेशालिटी डेंटल क्लिनिक या नावाने प्रॅक्टिस करत आहे. तर आज आपण बघणार आहोत हिरड्यांचे विकार, उपचार आणि ते टाळण्यासाठी ब्रश कशा पद्धतीने करायचा याबद्दलची माहिती. तर सगळ्यात अगोदर आपण घेऊयात दातावर जमा होणारा कॅल्क्युलस. कॅल्क्युलस म्हणजे काय असतं? अगोदर आपण जे अन्न घेतो तोंडामध्ये रात्रीच्या जे अन्न राहतं तर लाळेचा कॅल्शियम किंवा आणखी दुसरे घटक आणि अन्नकण जमा होऊन हिरड्यांच्या आणि दातांच्या मध्ये जी घाण तयार होते त्याला कॅल्क्युलस असे म्हणतात. तर या कॅल्क्युलस मध्ये जंतू संसर्ग होऊन जो आजार होतो त्याला आपण म्हणतो जिंजिवायटिस, म्हणजे हिरड्यांचा दाह. तर हिरड्यांचा दाह झाल्यामुळे हिरड्यांच्या मधून रक्त येणं, तोंडातून ते रक्त जमा झाल्यामुळे दुर्गंधी येणं, अशा प्रकारचे आजार सुरू होतात. आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप जी असते तर ते म्हणजे हिरड्यांची झीज वगैरे होणं. तर त्याला आपण म्हणतो जिंजल रिसेशन. जिंजल रिसेशन झाल्यामुळं दातांचे मूळ उघडे पडतात आणि दात हालायला लागतात, त्यामुळं अकाली दात पडण्याचा धोका संभवतो. तर त्याच्या पुढचा आजार असतो तर त्याला म्हणतो आपण पेरिओडोंटायटिस. पेरिओडोंटायटिस म्हणजे जिंजिवायटिसच्या नंतर जे हिरड्यातून रक्त वगैरे येण्याची पहिली स्टेप असते त्याच्या पुढची स्टेप म्हणजे पेरिओडोंटायटिस. पेरिओडोंटायटिस म्हणजे हिरड्यांच्या मध्ये खोलपर्यंत जंतू संसर्ग होतो. खोलपर्यंत जंतू संसर्ग झाल्यामुळं तिथे बॅक्टेरिया इन्फेक्शन करतात आणि दाताला पू आणि चिकट पाणी येऊ लागतं. तर बरेच लोक जुने म्हणायचे अगोदर की पायरिया झाला मला. पायरिया म्हणजे हिरड्यांचा आजार, तो आहे पेरिओडोंटायटिस. अशा प्रकारे हिरड्यांच्या भोवती अशी खूप मोठी सूज येते आणि त्याच्यातून चिकट पाणी पू येतं, दात हालू लागतात. आणि मोस्टली भारतामधल्या लोकांना दात पडण्याचं 80% कारण म्हणजे पेरिओडोंटायटिस आहे. आणि हे 60-70 वयाच्या नंतर व्हायला पाहिजे, पण आपल्या इकडे खूप लवकर होतं त्यामुळे दात हे पडतात. तर हे टाळण्यासाठी आपल्याला दातांची ब्रश कसे करायचं किंवा हिरड्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची हे सांगणार आहे. सगळ्यात महत्वाचं ब्रशिंग टेक्निक आपली असते. तर आपण काय करतो, सकाळी आणि संध्याकाळी 2 मिनिटं असं फक्त ब्रश करतो आणि ब्रश झाला असं म्हणतो. परंतु तसे नसून नुसते दात क्लीन न करता, स्वच्छ न करता हिरड्या पण आपल्या स्वच्छ झाल्या पाहिजेत. तर त्यामध्ये जो ब्रश आहे आपला तो हिरडी आणि दात यांच्यामध्ये 45च्या कोनामध्ये म्हणजे 45-45च्या अँगल डिग्रीमध्ये ब्रश ठेवायचा आणि टू अँड फ्रो म्हणजे पुढे आणि मागे असे 5 ते 7 स्ट्रोक्स द्यायचे. 5 ते 7 वेळा ब्रश पुढे मागे करायचा. हिरड्यांच्या आणि दातांच्या मध्ये घाण पूर्णपणे निघून गेली पाहिजे आणि हिरड्यांची मसाज झाली पाहिजे. हिरड्यांची मसाज झाल्यामुळे तिथला ब्लड फ्लो म्हणजे ब्लड सर्क्युलेशन, रक्तपुरवठा हिरड्याला चांगला होतो आणि हिरड्यांचं आयुष्य निरोगी होतं. त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी कसा ब्रश करायचा, सगळ्यात दुर्लक्षित राहणारा भाग म्हणजे समोरचे भाग आपण करतो परंतु आतल्या जिभेच्या कडचा भाग जो आहे तर त्या भागाला ब्रश व्यवस्थित पोहोचत नाही. तर ते करण्यासाठी आपल्याला ब्रश उभा धरावा लागतो. उभा धरायचा आणि आतल्या बाजूनी ब्रश फिरवायचा आणि स्वच्छ करायचं. त्यानंतर वरचे जे दाढ असतात मॅक्झिलरी मोलर त्याच्या आतल्या बाजूला आपला ब्रश पोहोचत नाही कारण तो आपल्याला दिसतच नसतो शक्यतो. तर तो कसा ब्रश असा 45च्या अँगल मध्ये ब्रश पकडायचा आणि 2 बोटात धरून फक्त ब्रश फिरवायचा. त्यामुळे हिरड्यांच्या आणि दातांच्या मधली घाण स्वच्छ होऊन हिरड्यांचा आजार टाळला जाऊ शकतो. तर त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचे आहे 5 स्टेप्स. 5 स्टेप्स मध्ये 2 वेळेस ब्रश करायचा. 2 वेळेस ब्रश करणं म्हणलं की आपल्या जीवावर येतं. सगळ्यात आपण मुलांना म्हणतो ब्रश करा ब्रश करा, पण जोपर्यंत आई वडील ब्रश करणार नाही तोपर्यंत मुलं हे ब्रश करत नाही. तर सगळ्यात महत्वाचं आहे 2 वेळेस ब्रश करणं, सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपण्याच्या पूर्वी. आणि त्यामध्ये सुद्धा आपण एक वेळेस ब्रश करू शकतो. पेस्ट लावायची गरज नसते. सकाळी एकदा पेस्ट लावा, संध्याकाळी एकदा. 4 ते 5 वाजता आपण जर नुसता ब्रश घेतला रिकामा आणि दातात फिरवलं तरी चालतं. ब्रश किती वेळ करावा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. जर अशा पद्धतीने ब्रश केला आपण, उजवीकडचा भाग समोरचा, डावीकडचा खालचा परत अशाच पद्धतीने, तर 5 ते 7 मिनिटं आपण निरोगी दात ठेवण्यासाठी ब्रश करू शकतो. त्यानंतर फ्लॉस असतो. ज्यांच्या दातामध्ये गॅप आहे, अन्न वगैरे अडकतं किंवा आणखीन भाजीपाला वगैरे अडकतो खाल्ल्यानंतर, पण जे नॉनव्हेज खातात तर ते अडकतं, तर त्यांच्यासाठी फ्लॉस म्हणून एक असतो. तर ते फ्लॉस म्हणजे काय, ते एक धागा असतो औषधी. तर तो 2 दाताच्या मधलं अन्नकण वगैरे काढून आपण हिरड्यांचं आणि दातांचं आयुष्य वाढवू शकतो. त्यानंतर डेंटिस्टला वर्षातून 2 वेळेस 6 महिन्यात एकदा कंपल्सरी दाखवायलाच पाहिजे. दाखवल्यानंतर जे छोटे छोटे गोष्टी असतात, लक्षणे, हिरडीचे लक्षण आहेत, दातांची कुठं कॅव्हिटी तयार झाली असेल, कुठं थोडंसं काळा डाग पडला असेल, तर ते आपण योग्य वेळी जर दुरुस्त केला तर आजार वाढणार नाही. त्यानंतर आहे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहेत, स्मोकिंग असेल, टोबॅको च्युइंग असेल, गुटखा, सुपारी वगैरे, तर ते टाळायचे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बॅलन्स डाएट.
बॅलन्स डाएट मध्ये काय येतं तर फायब्रस फूड खाणं, फायब्रस फूड म्हणजे भाजीपाला वगैरे खाणं, त्यानंतर व्हिटॅमिन सी, सी म्हणजे जे पिवळ्या सालीचे फळ आहेत ते खाणं, त्यानंतर आणखीन जंक फूड वगैरे टाळणं, बाहेरचं आहार जे चिकट वगैरे पदार्थ आहेत ते खाऊ नये. अशा प्रकारे जर आपण काळजी घेतली तर आपले हिरडे आणि दात स्वच्छ आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.